सर्वांनी सहकार्य करायचं आहे। पाहुण्यांचं आगमन इथे थोड्याच वेळात होत आहे। मी मैदानावरील उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक वर्ग आणि माझ्या तमाम समाज बंधू भगिनींना स्नेहपूर्वक विनंती करतो की आपण मंचासमोर जी बसण्याची आसन व्यवस्था केलेली आहे, इथे आपण सर्वांनी आसनस्थ व्हायचं आहे। आपण आपल्या कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात करीत आहोत। रोहिदास प्रीमियर लीगचं हे यंदाचं 10वं गौरवशाली पर्व, एकात्मतेचं पर्व आणि या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले सर्व मान्यवर यांचं आगमन इथे झालेलं आहे। थोड्याच वेळात आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। सर्वांना विनंती असेल, पाहुण्यांचं आगमन होताच आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। अजूनही जे खेळाडू मंचासमोर उभे आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण बसण्याची व्यवस्था केलेली आहे, तिथे सर्वांनी बसून घ्यायचं आहे। देहेरी संघ आणि त्यांचे संघ मालक यांना सुद्धा विनंती असेल की आपण इथे जिथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे तिथे आसनस्थ व्हायचं आहे। रोहिदास प्रीमियर लीगच्या या 10व्या पर्वाचं आपण गावदेवी मैदान चिंचणी इथे आज दिनांक 14 आणि उद्या दिनांक 15 फेब्रुवारी अशा 2 सलग दिवशी या स्पर्धेचं आपण इथे आयोजन करीत आहोत। आणि आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जे आपल्याला मान्यवर लाभलेले आहेत त्यांचं आगमन इथे होत आहे आणि आपण पुढील कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात करीत आहोत। पाहुण्यांचं आगमन इथे होत आहे। उपस्थित सर्व खेळाडू आणि प्रेक्षक वर्गांना विनंती असेल की आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी पाहुण्यांचं इथे स्वागत करायचं आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। उपस्थित सर्व मान्यवरांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, प्रेक्षकांचे तसेच तमाम बंधू भगिनींचे आम्ही संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास समाज प्रीमियर लीगच्या या 10व्या पर्वामध्ये शब्द सुमनांनी स्वागत करीत आहोत। आजच्या कार्यक्रमाचे सर्व मान्यवर यांना आम्ही स्नेहपूर्वक विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करावे आणि अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देऊन अज्ञानास दूर सारावे आणि आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा। अतिथींच्या आगमनाने आनंदिले हे सेवा सदन, अतिथींना असे विनंती करुणी दीप प्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण। आपल्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करीत आहोत आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ करीत आहोत। दीप प्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते इथे होत असताना आपले सर्व मान्यवर
आजच्या या स्पर्धेचे उद्घाटक श्रीयुत दीपक भाऊ खांबी साहेब, शहर अभियंता मीरा भाईंदर महानगरपालिका। आपले प्रमुख अतिथी माननीय श्री संदेश लखुजी जाधव, अध्यक्ष संत रोहिदास सामाजिक संस्था कार्यक्षेत्र महाराष्ट्र। आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री वसंत सखाराम जाधव, माजी अध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ। आमच्या विद्यमान कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री भूपेंद्र राऊत, तसेच आपले मान्यवर श्रीयुत संदीप तुकाराम राऊत, उपाध्यक्ष संत रोहिदास सामाजिक संस्था। या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करीत आहोत। सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण कृपया मंचावर आसनस्थ व्हायचं आहे। आपण थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। पेपर मागे पुढे मी काय म्हणतो ऐक माझे किती आणले हा एका लिहिलेत ना शॉल पाचच लिहिलेत। पाहुण्यांचं आगमन इथे झालेलं आहे आणि आपण आजच्या या रोहिदास प्रीमियर लीगच्या 10व्या पर्वाच्या उद्घाटन कार्यक्रमास थोड्याच वेळात सुरुवात करीत आहोत। भूतलावरील कणाकणात ज्या बुद्धरूपी शक्तीचे वास्तव्य आहे व जिच्या कृपेने सकल जगत ज्ञानरूपी तेजाने तमास दूर सारून ज्ञानाचे तेज प्रसवित आहे, अशा विद्येच्या रूपात अस्तित्वात असणाऱ्या व सकल मानव जातीच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाशाच्या रूपाने चैतन्य व ज्ञान प्रदान करून अविरत वरदहस्त शिरी धरणाऱ्या सरस्वती मातेस मी वंदन करतो। आणि याच्या कार्यक्रमाचा आपण इथे शुभारंभ करीत आहोत। सर्व खेळाडूंना विनंती आहे, जे मैदानात उपस्थित आहेत त्यांनी कृपया इथे येऊन आसनस्थ व्हायचं आहे। उपस्थित सर्व 8ही संघ नायकांना आणि संघातील खेळाडूंना आम्ही विनंती करतो की आपण आपला ड्रेस कोड जो आहे तो परिधान करायचा आहे। आपण थोड्याच वेळात जेव्हा मैदानावर उद्घाटनासाठी उपस्थित होऊ तेव्हा सर्वांनी ड्रेस परिधान केलेले असले पाहिजे, अशी आम्ही आपणा सर्वांना विनंती करतो। या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या 8ही संघातील संघ मालकांना आम्ही विनंती करतो की आपण कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। बिग बुल्स एडवण संघ, या संघाचे संघ मालक आहेत श्रीयुत किरण जाधव आणि श्रीयुत जगदीश जाधव, हे इथे उपस्थित झालेले आहेत। त्यानंतर पुढील संघ आहे डीपी लायन्स वरोर, या संघाचे संघ मालक आहेत श्री अरविंद वनमाळी आणि श्री भानुदास सातवे। यांना सुद्धा विनंती असेल की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। पुढील संघ आहे बावडा संघ, बावडा रॉयल्स, या संघाचे संघ मालक आहेत श्रीयुत रामचंद्र जाधव आणि श्रीयुत किरण जाधव। यांना सुद्धा विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। आई एकविरा 11 उमरोळी, या संघाचे संघ मालक श्रीयुत महेश जाधव आणि श्रीयुत प्रशांत जाधव, या दोघांना सुद्धा विनंती असेल की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। जय अंबे वॉरियर्स डहाणू संघ, या संघाचे संघ मालक आहेत श्रीयुत सुनील जाधव आणि श्रीयुत योगेश मोरे। यांना सुद्धा विनंती असेल की आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे। रोहिदास वॉरियर चटाळे, चटाळे संघाचे संघ मालक श्रीयुत प्रमोद जाधव आणि श्रीयुत सचिन जाधव। यांना सुद्धा विनंती असेल की आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे। अविकेतन फायटर तारापूर,
संघाचे संघमालक श्रीयुत जनार्दन जाधव आणि आमचे मान्यवर श्रीयुत वसंत जाधव इथे उपस्थित आहेत. यांना सुद्धा विनंती असेल की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. नक्ष फायटर्स देहेरी संघाचे संघमालक श्रीयुत अशोक मोरे आणि श्रीयुत निलेश मोरे यांना सुद्धा विनंती असेल आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. अतिथी देवो भव. आयुष्य जरी एक दिवसाचे, काम त्याचे लाख मोलाचे. सुख दुःखात असतो सोबती, फुलांची ही थोर महती. त्यांचं स्वागत करतो. संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास प्रीमियर लीग हे आमचं यंदाचं 10वं गौरवशाली पर्व आणि या पर्वाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आजचे उद्घाटक माननीय श्री आजच्या कार्यक्रमाचे आपले उद्घाटक माननीय श्री दीपक भास्कर खांबीत, शहर अभियंता मीरा भाईंदर महानगरपालिका हे आपल्याला या आजच्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं आमच्या कार्यकारिणीच्या वतीने आम्ही इथे स्वागत करू इच्छितो. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आमच्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत भूपेंद्र राऊत यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री दीपक भाऊ खांबी साहेबांचं आपण पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री संदेश भाऊ लखुजी जाधव, अध्यक्ष संत रोहिदास सामाजिक संस्था कार्यक्षेत्र महाराष्ट्र यांचं सुद्धा आम्ही कार्यकारिणीच्या वतीने इथे पुष्प देऊन स्वागत करू इच्छितो. आमच्या कार्यकारी मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष श्रीयुत योगेंद्र वनमाळी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचं पुष्प देऊन इथे स्वागत करायचं आहे. भाऊंना सुद्धा विनंती असेल आमच्या स्वागताचा आपण स्नेहपूर्वक स्वीकार करायचा आहे. कार्यकारी मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष श्रीयुत योगेंद्र वनमाळी यांना विनंती असेल की आपण पुढील स्वागत समारंभाचा कार्यक्रम हाती घ्यायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद राजेश. आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री वसंत सखाराम जाधव या माजी अध्यक्ष पालघर तालुका समाजसेवा संघ यांना मी विनंती करतोय त्यांनी पुढे यायचं आहे आणि त्यांचं स्वागत केलं जाईल. ते आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री राजेश जाधव यांना मी विनंती करतोय त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्या कार्यक्रमासाठी नेहमीच उपस्थित राहणारे असे आमचे वसंत भाऊ आज येथे उपस्थित झालेत, त्याबद्दल मी त्यांचे येथे शब्दसुमनांनी स्वागतही करतो आणि आभारी मानतो. पुढचे मान्यवर आहेत ते आपल्या सर्वांचे आवडते मान्य श्री संदीप तुकाराम जाधव, उपाध्यक्ष संत रोहिदास सामाजिक संस्था तसेच कार्याध्यक्ष पारगळ तालुका रोहिदास समाज सेवा संघ, तसेच असे बऱ्याचशा ठिकाणी ते कार्यरत आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी राजेश रामचंद्र जाधव आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष यांना विनंती करतोय त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आजचा आपला हा कार्यक्रमासाठी
ते उपस्थित झालेले आहेत. तसेच आपला कोणताही कार्यक्रम असो त्यांचा सहभाग आपल्या सोबत असतो. असे आपले संदीप तुकाराम जाधव साहेब यांचं इथे स्वागत होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. सॉरी राऊत सॉरी. आणि आज जे आपण टी शर्ट परिधान केलेले आहेत याचे हे सर्व टी शर्ट भाऊंकडून आलेले आहेत. मी त्यांचे आभार मानतो. पुढचं स्वागत करण्यासाठी मी मंडळाचे सदस्य भरत वनमाळींना विनंती करतोय. आमचे युवकांचे प्रेरणास्थान मान्य श्री यतीन वसंत जाधव या जे ते उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी भरत वनमाळी यांना विनंती करतोय. त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. यतीन वसंत जाधव जे आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मदत करताना दिसतात आणि युवकांचे प्रेरणास्थान या उपमेने आम्ही त्यांना गौरवितो नेहमीच. धन्यवाद यतीन साहेब. पुढचं स्वागत करण्यासाठी मी जयेश भोईर यांना विनंती करतोय. उपाध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघाचे उपाध्यक्ष मान्य श्री जगदीश जाधव साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी जयेश भोईर यांना विनंती करतोय. त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. एडवण गावचे रहिवासी तसेच एडवण गावचे गाव मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री जगदीश जाधव यांचं इथे स्वागत होत आहे. आपल्याला RPL साठी हे दाते नेहमीच आपल्याला मदत करत असतात. तसेच भूपेंद्र राऊत यांना पुन्हा मी विनंती करतोय. डहाणू तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ अध्यक्ष तसेच संत रोहिदास क्रीडा मंडळ खजिनदार असे आमचे जवळचे मित्र मान्य श्री संतोष रमेश जाधव यांचं इथे आम्ही पुष्प देऊन स्वागत करू इच्छितो. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. संतोष रमेश जाधव अध्यक्ष डहाणू तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ. जरी हे आपल्यासोबत नेहमीच असले तरी आज ते डहाणू तालुक्याचे अध्यक्ष आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. पुढचं स्वागत करण्यासाठी मी कुणाल वनमाळी यांना विनंती करतोय. त्यांनी पुढे यायचं आहे. अध्यक्ष संत रोहिदास मंडळ चटाळे माननीय श्री संदेश गोविंद पाटील यांनी पुढे यायचं आहे. संदेश गोविंद पाटील साहेब अध्यक्ष संत रोहिदास मंडळ चटाळे संदेश गणू पाटील. धन्यवाद पाटील साहेब. बावडा ग्रामपंचायत उपसरपंच मान्य श्री बाळकृष्ण जाधव साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी संतोष जाधव यांना विनंती करतोय. त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच तारापूर गाव मंडळ अध्यक्ष राजेंद्र मोरे यांचं स्वागत करण्यासाठी मी तुषार जाधव यांना विनंती करतोय. त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. थोड्याच वेळात आपले इथे आपले दुसरे प्रमुख पाहुणे मान्य श्री नितीन मुकणे यांचं स्वागत होत आहे. मी त्यांना विनंती करतोय त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे. त्याचबरोबर जयेश बळवंत भोईर यांनी सुद्धा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. मी त्यांना विनंती करतोय त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. मान्य श्री नितीन मुकणे साहेब कार्यकारी अभियंता मीरा भाईंदर महानगरपालिका यांचं इथे स्वागत होत आहे. त्यांचं इथे
आम्ही सर्व शब्दसुमनाने स्वागत करतो. त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे अशी मी त्यांना विनंती करतोय. त्याचबरोबर मी मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री भूपेंद्र राऊत यांना विनंती करतोय. त्यांनी नितीन मुकणे साहेबांचं येथे स्वागत करायचं आहे, यथोचित सत्कार करायचा आहे. आपल्या RPL साठी नेहमीच आपल्याला मदत करणारे मान्य श्री नितीन मुकणे साहेब आज येथे उपस्थित झालेले आहेत. मी सर्वांना विनंती करतोय त्यांनी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. जयेश बळवंत भोईर यांनी मंचावर उपस्थित व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय. जयेश बळवंत भोईर. जयेश बळवंत भोईर. त्याचबरोबर जयेश भोईर यांनी पुढे यायचं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी संतोष जाधव यांना विनंती करतोय. संतोष जाधव यांनी जयेश भोईर यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर युवा उद्योजक सटाळे मान्य श्री सचिन प्रमोद जाधव यांचं स्वागत करण्यासाठी मी तुषार जाधव यांना विनंती करतोय. तुषार जाधव यांनी पुढे यायचं आहे. उमरोळी तुषार जाधव यांनी सचिन भोईर यांचं स्वागत करायचं आहे. समोर जो टॉस बॉक्स दिसत आहे सचिन जाधव यांचं स्वागत करायचं आहे. समोर जो टॉस बॉक्स दिसतोय तो सचिन जाधव यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्यांचं टाळ्या वाजून इथे अभिनंदन करायचं आहे. अंकित माणिक जाधव उपस्थित असतील तर त्यांनी मंचावर यायचं आहे. लट्टे नाही. पुढचं कार्यक्रमासाठी मी संतोष जाधव यांना विनंती करतोय त्यांनी पुढचा कार्यक्रम सांभाळायचा. धन्यवाद. आपण